ग्रहण माहिती 7 सप्टेंबर भाद्रपद शुद्ध पौर्णिमेला खग्रास चंद्रग्रहण आहे। हे ग्रहण पूर्ण भारतात दिसणार आहे। ग्रहणाचा स्पर्श रात्री 9:57, सम्मिलन रात्री 11, ग्रहण मध्य रात्री 11:42, ग्रहण उन्मिलन रात्री 12:23, ग्रहण मोक्ष रात्री 1:27। ग्रहणाचा पर्वकाळ 3 तास 30 मिनिटे ग्रहण राहील। ग्रहणाचे वेध रविवार 7 सप्टेंबर दुपारी 12:37 पासून लागणार असून ग्रहण मोक्षापर्यंत म्हणजेच रात्री 1:27 ग्रहणाचा वेध पाळावेत। बाल, वृद्ध, अशक्त, आजारी व्यक्ती आणि गर्भवतींनी रविवारी दुपारी 5:15 पासून मोक्षापर्यंत म्हणजेच रात्री 1:27 पर्यंत वेध पाळावेत। वेदामध्ये भोजन करू नये। स्नान, जप, देवपूजा, श्राद्ध इत्यादी करता येईल। तसेच पाणी पिणे, झोपणे, मलमूत्र विसर्जन करणे। ग्रहण पर्व काळात म्हणजे ग्रहण स्पर्श ते मोक्ष या काळात साधारण रात्री 9:57 ते रात्री 1:27 पर्यंत पाणी पिणे, झोपणे, मलमूत्र ही कर्मे करू नयेत। ग्रहणातील कृती: ग्रहण स्पर्श होताच स्नान करावे। पर्व काळामध्ये देवपूजा, तर्पण, श्राद्ध, जप, होम, दान करावे। पूर्वी घेतलेल्या मंत्राचे पुनरुच्चारण ग्रहणात करावे। ग्रहण मोक्षानंतर स्नान करावे। अशौच असताना म्हणजे सूतक असताना ग्रहण काळात ग्रहणासंबंधी स्नान दान करण्यापुरती शुद्धी असते। ग्रहणाचे फळ: मेष, वृषभ, कन्या, धनु या राशींना शुभ फल। मिथुन, सिंह, तुला, मकर या राशींना मित्रफल। कर्क, वृश्चिक, कुंभ, मीन या राशींना अनिष्ट फल आहे। ज्या राशींना अनिष्ट फल आहे त्या राशीच्या व्यक्तींनी व गर्भवतींनी हे ग्रहण पाहू नये। मंत्र तंत्र पुनरुच्चारण: नवीन मंत्र घेण्यास व घेतलेल्या मंत्राचे पुनरुच्चारण करण्यास सूर्यग्रहण हा